नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अत्यंत गंभीर पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. डिप्रेशन. डिप्रेशन काय येते आणि या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचे विचार आपल्याला कशी दिशा देतात? तर मित्रांनो, आजच्या काळात डिप्रेशन ही केवळ एक भावना नाही, तर ती लाखो लोकांची वास्तविकता बनली आहे. बाहेरून आपल्याला सर्व काही ठीक दिसते, पण आतून मन तुटलेले असते. लोकांमध्ये राहूनही आपल्याला एकटेपणा जाणवतो. सर्व काही असूनही काहीतरी कमी असल्याची भावना आपल्याला सतावत राहते. पण हा प्रश्न आहे की डिप्रेशन येते तरी कशामुळे? मनच आयुष्याच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे. डिप्रेशन हे बाहेरून येत नाही, ते आपल्या मनातूनच निर्माण होते. आपल्या मनात निर्माण होणाऱ्या या डिप्रेशनची प्रमुख 8 कारणे जाणून घेऊया. तर पहिले कारण आहे अपेक्षा. अपेक्षा हे डिप्रेशनचे पहिले कारण आहे. आपण सतत अपेक्षा ठेवतो, लोकांकडून, परिस्थितीकडून, स्वतःकडून. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा निराशा निर्माण होते. आपण अपेक्षा ठेवतो, लोकांनी आपल्याशी चांगले वागावे, आपल्या मेहनतीचे लगेच फळ मिळावे, आपल्या नात्यांमध्ये नेहमी समजुती असावी, जीवन आपल्या मनासारखे घडावे. पण वास्तव्य वेगळं असते आणि इथेच संघर्ष सुरू होतो. अपेक्षा विरुद्ध वास्तव्य. मानसशास्त्र सांगते की जितक्या जास्त अपेक्षा तितकी जास्त निराशा. अपेक्षा आणि वास्तव यातील अंतर जितके मोठे तितका मानसिक ताण जास्त. आपण नात्यांमध्ये देण्यापेक्षा मिळण्याची अपेक्षा जास्त करतो. मी इतकं केलं, त्याने काय केलं? ही भावना मनाला दुखावते. जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा मनात दुःख, राग, एकटेपणा निर्माण होतो. आपण स्वतःकडेही अपेक्षा करतो की मला लवकर यश मिळाले पाहिजे, मी कधीच चुकू नये, लोकांनी मला नेहमीच मान दिला पाहिजे. या अवास्तव अपेक्षा मनाला थकवतात. सोशल मीडियाचा प्रभाव आपल्यावर इतका आहे की आपण इतरांचे यश, आनंद, संपत्ती पाहून नकळत अपेक्षा वाढवतो. आपले जीवन त्यांच्यासारखे असावे असे नेहमी वाटते. ही तुलना अपेक्षांना वाढवते आणि डिप्रेशनला आमंत्रण देते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. अपेक्षा कमी केल्या तर डिप्रेशन अर्धे कमी होते. याचा अर्थ असा नाही की अपेक्षा ठेवूच नका, पण अति अपेक्षा ठेवू नका. जे मिळाले त्यात समाधान मानायला शिका. कारण जिथे अपेक्षा कमी तिथेच मन शांती जास्त असते. आणि दुसरे कारण आहे तुलना. हे पण दुसरे मोठे कारण आहे. आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो. तो पुढे गेला, मी मागे राहिलो, त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही. फुलपाखरू कधी माशीशी तुलना करत नाही. प्रत्येकाची वाट वेगळी आहे. जेव्हा आपण नेहमी आपल्यापेक्षा पुढे असणाऱ्यांशी तुलना करतो, तेव्हा आपल्याला आपण कमी आहोत असे वाटू लागते. ही भावना हळूहळू डिप्रेशनकडे नेते. फुलपाखरू आणि माशी दोघेही उडतात, पण त्यांचे काम वेगवेगळे असते. तसंच प्रत्येक माणसाचा प्रवास, क्षमता, वेळ ही वेगळी असते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, दुसऱ्याचा परिपूर्ण मार्ग घेण्यापेक्षा स्वतःचा अपूर्ण मार्ग चांगला. कृष्ण म्हणतात, स्वतःचा धर्म, स्वतःची वाट ओळखा. तुम्ही तुलना थांबवली की मनावरचा ताण पण कमी होतो. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिले की समाधान वाढते. तुलना नाही तर स्वतःशी स्पर्धा करा. तिसरे कारण आहे भूतकाळात अडकून राहणे. जे झाले ते सतत आठवणे, चुका आठवणे
लोकांनी दिलेले दुःख आठवणे हे डिप्रेशनचे मूळ कारण आहेत. रुमिनेशन म्हणजे भूतकाळातील नकारात्मक घटना सतत मनात पुन्हा पुन्हा विचारणे. संशोधन सांगते की रुमिनेशन हे डिप्रेशन टिकून ठेवणारे सर्वात मोठे कारण आहे. भूतकाळातील वेदनादायक आठवणी वारंवार आठवल्याने मेंदूत ताण निर्माण करणारे रसायन कॉर्टिसोल वाढते. यामुळे चिंता, थकवा आणि निद्रा ह्या वाढतात. भूतकाळात अडकलेला मनुष्य सतत हा प्रश्न विचारतो, हे माझ्याबरोबरच का घडलं? हा प्रश्न उत्तर देत नाही, पण वेदना नक्कीच वाढवतो आणि भूतकाळाच्या विचारात आपण वर्तमानातील आनंद, संधी आणि नाती गमावतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, भूतकाळ संपला आहे, भविष्य अजून आलेला नाही. तेव्हा तुम्ही वर्तमानाच्या क्षणात जगा. भूतकाळातून धडा घ्या, पण त्यात राहू नका. कारण भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमान घडवता येतो. चौथे कारण आहे एकटेपणाची भावना. मित्रांनो, एकटेपणाची भावना डिप्रेशनचे एक महत्त्वाचे कारण आहे. कारण आजच्या काळात लोकांमध्ये राहूनही मनाला एकटेपणा जाणवतो. ही एकटेपणाची भावना डिप्रेशनला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. एकटे असणे आणि एकटेपणा वाटणे हे वेगवेगळे आहेत. जसा एखादा माणूस गर्दीत ही एकटा वाटू शकतो. संशोधनानुसार दीर्घकाळ एकटेपणा जाणवल्यास तुमचा मेंदू तणावाच्या अवस्थेत राहतो, झोप बिघडते, चिंता वाढते आणि डिप्रेशनचा धोका वाढतो. सोशल मीडियावरती हजारो फ्रेंड्स असूनही मनाशी बोलायला कोणी नसते. आताच्या युगात डिजिटल कनेक्शन वाढले, पण भावनिक कनेक्शन कमी झाले. मनातल्या भावना व्यक्त न केल्याने त्या साचत जातात. ही साचलेली वेदना हळूहळू डिप्रेशनमध्ये रूपांतरित होते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, मनाशी संवाद साधा. ध्यान, नामस्मरण, आत्मचिंतन यामुळे मनाला आधार मिळतो. लोकांमध्ये राहणे पुरेसे नाही, मनाने जोडले जाणे आवश्यक आहे. मन मोकळे करा, संवाद वाढवा आणि स्वतःशीही मैत्री करा. पुढचे पाचवे कारण आहे अपयशाची भीती. मित्रांनो, अनेक वेळा डिप्रेशनचे मूळ कारण अपयश नसते, तर त्या अपयशाची भीती असते. जर मी अपयशी ठरलो तर लोक काय म्हणतील, माझी इज्जत जाईल, या भीतीमुळे माणूस प्रयत्न करण्याआधीच मानसिक तणावात जातो. ही भीती इतकी वाढते की माणूस नवीन गोष्टी करण्याचे टाळतो. सगळं परफेक्ट झालं पाहिजे या विचारामुळे मनावर प्रचंड दबाव येतो. लहान चुकाही मोठ्या वाटू लागतात. अपयशाची कल्पना करताच मेंदू तणावाच्या अवस्थेत जातो. हृदयाची गती वाढते, चिंता वाढते आणि मन नकारात्मक विचारांनी भरते. या भीतीमुळे माणूस प्रयत्नच करत नाही. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि डिप्रेशन वाढते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, युद्ध टाळू नकोस, कर्म कर, परिणामाची भीती बाळगू नकोस. अपयश म्हणजे शेवट नाही, तो शिकण्याचा टप्पा आहे. भीतीवर मात करा, प्रयत्न करा, मन हलके होईल. पुढचे सहावे कारण आहे स्वतःला कमी समजणे. मित्रांनो, डिप्रेशन वाढवणारे एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वतःला खूप कमी समजणे. मी काहीच नाही, माझ्याकडून काही होणार नाही, मी इतरांसारखा हुशार किंवा यशस्वी नाही. हे विचार हळूहळू मनात घर करतात आणि आत्मविश्वास कमी करत डिप्रेशनकडेच नेतात. स्वतःबद्दल नकारात्मक मत तयार झाले की माणूस प्रत्येक गोष्टीत स्वतःलाच दोष देतो. लहानपणी वारंवार टीका, तुलना, अपमान झाल्यास मनात मी कमी आहे ही भावना बसते. ही भावना मोठेपणीही सोबत राहते. मनात सतत नकारात्मक बोलणे, मी नाही करू शकत, मी योग्य नाही, हे डिप्रेशन वाढवते. लोक काय म्हणतील यावर स्वतःची किंमत ठरवणे हे आत्ममूल्य कमी करते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, प्रत्येकामध्ये दैवी शक्ती आहे,
तू स्वतःला कमी समजू नकोस. मित्रांनो, स्वतःला स्वीकारा. आपल्या गुणांवर लक्ष द्या. तुमची किंमत इतरांच्या मतांवर नाही, तर तुमच्या अस्तित्वावर आहे. पुढचे 7वे कारण आहे आसक्ती. मित्रांनो, डिप्रेशन वाढवणारे एक सूक्ष्म पण प्रभावी कारण म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीशी, नात्याशी, वस्तूशी किंवा परिस्थितीशी इतके जोडले जाणे की त्याशिवाय आपण अपूर्ण आहोत असे वाटणे. जेव्हा आपले आनंद, समाधान पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असते, तेव्हा त्या व्यक्तीतील बदल आपल्याला अस्थिर करतात. आसक्ती वाढली की गमावण्याची भीती वाढते. ही भीती सतत मनात ताण निर्माण करते. आसक्तीमुळे आपण त्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा ठेवतो, पण अपेक्षा पूर्ण न झाल्यास मन दुखावते आणि डिप्रेशन वाढते. आसक्तीमुळे आपण स्वतःचे अस्तित्व विसरतो. तो किंवा ती नसतील तर मी काहीच नाही, अशी भावना तयार होते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, प्रेम करा पण आसक्त होऊ नका. कर्म करा पण त्यात अडकू नका. मित्रांनो, नाती जोडा, प्रेम करा, पण स्वतःची ओळख जपा. आसक्ती कमी केली की मनाला स्वातंत्र्य मिळते. पुढचे 8वे आणि अंतिम कारण म्हणजे शब्दांचे घाव. मित्रांनो, कधी कधी डिप्रेशनचे कारण मोठी घटना नसते, तर कोणाचे तरी बोललेले शब्द असतात. तुझ्याकडून काही होणार नाही, तू निरुपयोगी आहेस, तू नेहमी चुकतोस, हे शब्द मनावर खोल जखमा करून जातात. वारंवार नकारात्मक बोलणे आत्मसन्मान कमी करते आणि डिप्रेशनला कारणीभूत ठरते. संशोधन सांगते, कठोर शब्द ऐकल्यावर मेंदू त्याला शारीरिक वेदनेप्रमाणेच प्रतिक्रिया देतो. म्हणजे शब्दांचे घाव खरेच वेदनादायक असतात. बालपणी पालक, शिक्षक किंवा नातेवाईकांनी बोललेले नकारात्मक शब्द मनात कायम राहतात. ते पुढे जाऊन आत्मविश्वास कमी करतात. इतरांनी बोललेले शब्द आपण स्वतःबद्दल मानायला लागतो. मनात सतत नकारात्मक संवाद सुरू राहतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, वाणी संयमित ठेवा. शब्द अमृतासारखेही असू शकतात आणि विषासारखेही. बोलताना विचार करा आणि इतरांच्या शब्दांना आपल्या ओळखीचे मोजमाप बनवू नका. शब्द जखम करू शकतात, पण शब्दच उपचारही करू शकतात. तर मित्रांनो, हे तर आपण बघितले की डिप्रेशन कोणत्या कारणांमुळे येते. आता याच्यावर उपाय काय आहेत, तर चला जाणून घेऊया. डिप्रेशन पासून वाचण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी 7 प्रमुख उपाय सांगितले आहेत. त्यातला पहिला उपाय आहे, वर्तमानात जगा. तुमचा भूतकाळ संपला आहे आणि भविष्य अजून आलेला नाही. तुमच्या हातात फक्त हा वर्तमान क्षण आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, या क्षणात कर्म कर. हा क्षण तुझ्या जीवनात दिशा देतो. दुसरा उपाय आहे, अपेक्षा कमी करा. फळाची अपेक्षा ठेवली की मन अस्थिर होते. कर्मावर लक्ष दिले की मन शांत होते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्म कर पण अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःला दाबू नकोस. तिसरा उपाय आहे, नामस्मरण करा. नामस्मरणाने मनातील गोंधळ शांत होतो आणि आत्म्याला स्थैर्य मिळते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, माझे नाम जपा. मन आपोआप प्रसन्न आणि निर्भय होईल. चौथा उपाय आहे, शरीराला काम द्या. निष्क्रियता मनात नकारात्मक विचार वाढवते. कर्मशीलता मनाला दिशा देते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, शरीराला सतत योग्य कर्मात गुंतवा. मन आपोआप स्थिर होईल. पाचवा उपाय आहे, कृतज्ञ राहा. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिलात तर जे नाही त्याची खंत कमी होते. कृतज्ञतेतच मन शांती आणि खरे समाधान दडलेले आहे. 6वा उपाय आहे,
सेवा करा. निस्वार्थ सेवेने अहंकार कमी होतो आणि मन शुद्ध होते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, इतरांच्या कल्याणातच तुझ्या जीवनाचे खरे सार्थक आहे. 7वा आणि शेवटचा उपाय आहे, स्वतःला स्वीकारा. स्वतःला असे आहात तसे स्वीकारले की मनावरील संघर्ष कमी होतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, स्वतःची ओळख जाणून घ्या, तिथूनच आत्मविश्वास जन्म घेतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय श्री कृष्ण.